नमस्कार. हे 5 पदार्थ फ्रीजमध्ये नेहमी ठेवत असाल तर विषारी होऊ शकतात. यामुळे कॅन्सरच्या गाठी सुद्धा येऊ शकतात. फ्रीजमध्ये कधी ना कधी हे पदार्थ स्त्रिया ठेवतातच. स्पेशालिस्ट आयुर्वेदा एक्सपर्ट डॉक्टर डिंपल जांगडा यांनी दिलेल्या माहितीनुसार फ्रीज शिवाय खराब हे 5 पदार्थ झाल्यास फेकून द्या, पण फ्रीजमध्ये ठेवू नका. ठेवले तर तुम्ही कॅन्सरला बळी पडू शकता. आपण इथे त्या 5 पदार्थाची माहिती घेऊयात. नंबर 1, कांदा. कांदा कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये, कारण कांद्यामधील ओलावा नष्ट होऊन त्याला बुरशी येते. म्हणून कांदे प्लास्टिकच्या पिशवीत घालून फ्रीजमध्ये ठेवू नका. अनेक स्त्रियांना ही गोष्ट माहीत नसल्याने खूप सारे कांदे आणून फ्रीजमध्ये ठेवतात व त्याचे पुढे परिणाम शरीरावर होते. नंबर 2, लसूण. लसूण देखील कांद्याप्रमाणेच फ्रीजमध्ये कधीच ठेवू नका. याने लसूण आतून रबरासारखा होऊन चव वेगळीच लागते. काही स्त्रिया लसूण सोलून ठेवतात. यामुळे विशिष्ट प्रकारची बुरशी येऊन पॉयझन तयार होते. याशिवाय गंभीर आजाराचे लक्षण संशोधनात दिसून आलेले आहे. सुपर बाजारमध्ये सोललेले लसूण कळी डीप फ्रीजरमध्ये ठेवून महिनाभर काही स्त्रिया वापरतात. हे अत्यंत चुकीचे आहे. कधीही कांदे लसूण नेहमी कोरड्या जागेत पेपरमध्ये गुंडाळून ठेवावी. बाजारातून आणल्याबरोबर गाठे लसूण सुद्धा स्त्रिया फ्रीजमध्ये ठेवतात, पण अशी चूक आपण करू नका. नंबर 3, बटाटा. बटाट्याची भाजी अनेकदा गरम केल्याने फूड पॉयझनिंग होते. यामध्ये आपण बटाट्यापासून बनवलेले अनेक फास्ट फूड जसे बटाटा वडा, फिंगर बटाटा चिप्स इत्यादी पदार्थ अनेकदा गरम केल्याने विष तयार होते. बटाट्यामध्ये स्टार्च पिष्टमय पदार्थ असल्याने गरम करत असताना बॅक्टेरिया बोटुलिझम रसायन तयार होते आणि हे शरीरासाठी जालिम उपाय आहे, ज्यामुळे तुम्हाला चक्कर येणे, मळमळणे, डोके, पोट दुखणे, फूड पॉयझनिंग अशा अनेक समस्या होतात. नंबर 4, टोमॅटो. टोमॅटो सुद्धा फ्रीजमध्ये ठेवल्याने भाजीतील चव, फ्लेवर, रस नष्ट होते. त्यातील पोषक घटक सुद्धा नष्ट होतात. टोमॅटो साठवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे रूम टेम्परेचरवर ठेवावेत. जास्त दिवस टोमॅटो टिकण्यासाठी एखाद्या टोपलीमध्ये बाहेरच ठेवावे. याने टोमॅटो जास्त काळ टिकतात. फ्रीजमध्ये ठेवले तर स्वतःवरून खराब करणे होय. नंबर 5, चहा. चहा तुमच्याकडे सुद्धा गरम करून करून पित असता का? काही लोकांना परत गरम करून उकळून चहा पिण्याची सवय असते. चहा एकदा उकळल्याने चहा पावडरमध्ये असलेली व्हिटॅमिन निघून जातात. चहा अनेकदा तापवल्याने सर्व गुणधर्म व्हिटॅमिन नष्ट होतात. कॅफीनची मात्रा वाढून झोप न लागणे, यामुळे मानसिक तणाव, चिडचिडेपणा अशा अनेक समस्या सुरू होतात. तसेच ऍसिड वाढवून पोटाचे विकार लगेच चालू होतात. नंबर 6, शिमला मिरची. शिमला मिरची ही सुद्धा ताजी राहण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवली जाते, पण ती ताजी राहण्यापेक्षा खराब होते. कमी तापमानामध्ये ठेवल्याने तिच्यातील कुरकुरीतपणा नष्ट होते. यामुळे शिमला मिरचीतील चव बिघडते. शिमला मिरचीची अत्यंत पोषक भाजी म्हणून ओळखल्या जाते, पण फ्रीजमध्ये ठेवल्याने पोषक तत्व नष्ट होतात. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप मनापासून आभार. व्हिडिओतील माहिती टिप्स आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तसेच चॅनलवरती नवीन असल्यास मीनाताई किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबतचे बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळतील. धन्यवाद.